6 वर्षाचं नोटीस आली होती. विश्राम साहेब म्हणतात की मागणी केलेली आहे पक्षश्रेष्ठींपर्यंत की 6 वर्षात नोटीस जे आहे कॅन्सल करण्यात यावी. पुढचे अध्यक्ष जे आहे मुळात साहेब होते, तुमची मागणी काय, अध्यक्ष कोण व्हावं? सर्व पक्ष ठरवणार आहे तो सर्व विषय. आणि इथं आमचे नेते मान्य सुनीलबाबू केदार साहेब आहेत, ते त्यांच्या निर्णयाला सर्व लोक मानतात इथं आणि ते सोबत आहे. मग पद कोणाजवळ आहे नाही आहे त्याचा काही खूप मोठा विषय नाही. पद तर बदलत राहते, येत राहते, जात राहते, त्याला काही मोठा विषय नाही. आजच्या मीटिंगमध्ये काय होणार आहे, आजच्या मीटिंगबद्दल सांगा. निवडणुकीनंतर खूप दिवसातून एकत्र येतात, उत्साह संचारलेला आहे. वर्गळ जी आहे निवडणुकीनंतरची, तर काय उत्साह संचार होणार आहे कार्यक्रमामध्ये? आमच्या नेत्यामध्ये सुनीलबाबू केदारमध्ये एनर्जी काही कमी आहे का? त्यांच्या एनर्जीला पाहून सर्वच लोक उत्साहातच राहतो आम्ही नेहमी. आणि ग्रामीण भागामध्ये निवडणूक हा विषय आमच्यासाठी नवीन नाही आहे. दर 3-4 महिन्यामध्ये आम्ही कोणत्या तरी निवडणुकीला सामोरं जात असतो आणि ते निवडणुकी आमच्यासाठी काही मोठा विषय नाही आहे. आम्ही जे जिल्हा परिषदची आता बॉडी आमची संपुष्टात आलेली आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांचा धन्यवाद करायसाठी आम्ही मिटिंग ठेवलेली आहे. आणि पक्षश्रेष्ठीने जे जय बापू, जय भीम आणि जय संविधान हा जो नारा दिलेला आहे त्याला लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व विचारविमर्श करून कशा प्रकारे प्लॅनिंग करायची आणि समोरच्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं आहे त्याच्याकरता आमची चर्चा बैठक आहे. सत्ताधारी लोकांना तो प्रश्न आपण करायला पाहिजे, कारण की त्यांनी त्यांच्याच काळामध्ये ओबीसीचे आरक्षण केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की हे उद्धव साहेबांवर आरोप केले होते त्यावेळेस की उद्धव साहेब कोर्टात आपली बाजू बरोबर महाराष्ट्राची मांडत नाही आहे. आता त्यांना प्रश्न तुम्ही करायला पाहिजे की 2.5 वर्ष त्यांचं शासन होता, पुन्हा त्यांना लोकांनी मतदान करून त्यांनी पुन्हा एखादी सत्ता दिलेली आहे. आता किती वेळ आणखी वाट पाहिजे ओबीसीनी, हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना आपण विचारायला पाहिजे. निकालावर आपली भूमिका निघते काय? निकाल आल्यानंतर भूमिका सांगू ना. निकालाच्या अगोदर कशी भूमिका सांगणार आहे? निकाल आल्यानंतर सांगू ना. निकाल काय येतो हा माहीत नाही ना आपल्याला. यापूर्वी सुद्धा भाजप सत्तेत होती तेव्हा जिल्हा परिषदेला 2.5 वर्षाचा मुदतवाढ मिळाली, आता नाही मिळाली, ठीक आहे. पण असं होतं की भाजप सत्तेत असली की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना असा विलंब होतो. ते आपण 14 ते 19 मध्ये बघितलं असेल कशा प्रकारचे त्यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपंचायतला एक्सटेन्शन देऊ समोर वाढवलेलं होतं. कारण की त्यांना भीती वाटते. ज्याप्रमाणे EVMचा घोळ केलेला आहे त्यांनी, तर स्थानिक स्वराज्यामध्ये त्यांची पोल खुलणार आहे हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते इलेक्शन टाळणार आहे, इलेक्शन घेणार नाही आहे. जे तुमचं मत आहे किंवा सर्वांचे मत आहे का ते अर्ली इलेक्शन घेणार आहे, पण ते इलेक्शनला जाणार नाही. कारण की त्यांना माहीत आहे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकी झाल्या तर लोकांच्या मत आणि कौल कसा आहे ते सर्व महाराष्ट्राला कळेल.